नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर जरे, प्रॉपर इमामपूर नगर अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा. आज आपण आलोत आपले तिळापूरचे जे शेतकरी आहेत, आपण त्यांनाच त्यांचं स्वतःचं नाव विचारू. सर, आपलं नाव काय? अनिल गीते, प्रॉपर तिळापूरच. तिळापूर, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. तर जिल्हा सर, अहिल्यानगर. आपण हा जो गव्हाचा प्लॉट आहे, हो. ह्या गव्हाच्या प्लॉटमध्ये तुम्ही बायोरिच वापरण्याच्या अगोदर आणि वापरल्यानंतर काय बदल वाटला? नाही, मी आज गव्हाला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलं नाही. हां. टोटल बायोरिचवर आणलेला गहू आहे. हो. हां, मी फ्लोद्वारे बायोरिच सोडलेलं आहे. हां. आणि त्याचा स्प्रे आता बायोरिचचाच परत स्प्रे घ्यायचा आहे. हां हां तर मला एकदम टॉप रिझल्ट वाटला त्याचा. हां हां बोला, कुठल्याही प्रकारचा कीटकनाशक मारलं नाही गव्हावर. अरे. गव्हावर अजून मावा दिसत नाही हां हां आणि गव्हाचे फुटवे चांगले झाले. आणि फुटव्यामध्ये तुम्हाला असा जे गव्हाचं पानामध्ये काय बदल वाटला? हा, पानाची रुंदी वाढते. हां. आणि आम्हाला काही हेच लागतंय ना, पानाची रुंदी वाढली पाहिजे, गव्हाचे फुटवे वाढले पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आणि साधारण आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पूर्ण बायोरिचवर आता जो गहू आहे याच्या व्यतिरिक्त आपण काहीच दिलं नाही, नाही. आणि पूर्ण गहू आज येत ना, म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर पूर्ण बायोरिचवर आपला गहू आरामशीर. हो. तर नक्कीच सर, तुमचा रिझल्ट ऐकून आनंद झाला. आणि मला एक विचारायचं की याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून बाकी शेतकऱ्यांना काही याच्यातून संधी देऊ शकता? नाही, मी असं सांगू शकतो की जर आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर आपल्याला ऑर्गॅनिक शिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि विशेषतः बायोरिच आणि बायोरिच आता हे ऑर्गॅनिकच प्रोडक्ट आहे ना. हो. आणि दुसरी गोष्ट सांगायची, रासायनिक खतं वापरून जमिनीचा पोत खराब होत चालला. बरोबर. हो. आणि मला याचं वाईट वाटायचं की माझ्या जमिनी इतक्या चिकट व्हायच्या, त्या किती मेहनत केली हां. तरी त्या कधी नरम होत नसत. बरोबर. म्हणजे ती कायमच कडक राहायची. बरोबर. हो. याच्यामुळे मी मनाने स्वतःहून योगायोगाने तुमची भेट झाली हो. आणि मी याच्याकडे वळलो. नक्कीच. तर आभारी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांचं मनोगत पण ऐकलंय आणि नक्की तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये असा बदल करतात अशा अपेक्षा बाळगतो.